श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. जर हा व्हिडिओ तुम्ही 27 तारखेच्या अगोदर तुम्हाला मिळाला आहे तर तुम्ही खूप नशीबवान आहात आणि भाग्यवान आहात. कारण 27 तारखेला आहे पद्मिनी एकादशी आणि ही एकादशी 3 वर्षानंतर एकदा येते. म्हणूनच या एकादशीला एकादशीची राणी असं म्हटलं जातं. आणि ही एकादशी अधिक महिन्यामध्ये आलेली आहे, म्हणूनच तिला अजून अधिक जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर ही या एकादशीच्या दिवशी तुम्ही जर विष्णूंची विधीपूर्वक सेवा केली, विधीपूर्वक प्रार्थना केली, विधीपूर्वक पूजा अर्चा केली तर जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये संतती प्राप्ती होत नाही आहे, जर तुम्हाला अडकलेला पैसा तुमचा कुठे अडकलेला आहे किंवा कष्ट करूनसुद्धा तुम्हाला एखाद्या कामामध्ये यश मिळत नाही किंवा आपल्याला प्रमोशन मिळत नाही, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला नक्कीच या सगळ्या प्रॉब्लेम्समधून तुमची सुटका होईल. आजच्या व्हिडिओमध्ये हा एक छोटासा उपाय मी सांगते, तो उपाय तुम्ही नक्की करा. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, दिवसभरामध्ये सकाळी 6 ते 7 किंवा संध्याकाळी 6 ते 7 या वेळेदरम्यान आपल्याला ओम नमो नारायणाय या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करायचा आहे. आणि ह्या जपामुळे नक्कीच तुम्हाला विष्णूंची कृपा प्राप्त होईल आणि तुम्हाला सगळ्या एकादशींचं पुण्य ह्या एकाच दिवशी मिळणार आहे. म्हणूनच ही एकादशी मिस करू नका आणि या एकादशीच्या दिवशी जास्तीत जास्त विष्णू देवांची भक्ती करा, सेवा करा, त्यांचं नामस्मरण करा. त्यामुळे तुमच्या आयुष्यातले सगळे कष्ट नक्कीच दूर होतील. तर कमेंटमध्ये पद्मिनी एकादशी लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.